मात्र होणार का की मैदानावरती पॉवर प्लेच्या या पर्वामध्ये तोडफोड होणारी मात्र या ठिकाणी पाहावं लागणार आहे. स्वराज्य चषकाचा देदीप्यमान सोहळा आपण पाहिलं तर या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर प्रचंड मोठा धावांचा ओघ पाहायला मिळाला. गोलंदाज पुढे एकदा रोहित. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका आहे. मनोज दाभाडे यांच्या बॅटमधनं चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. एक टप्पा हा चेंडू सीमा पार. स्वराज्य चषकाचा दिमागदार चौकार, 4 धावा. चौकार आणि इथे मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात झाली. पहिला चेंडू जरूर रोहित पवार या गोलंदाजाचा चांगला होता, मात्र त्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय थोडासा धीम्या गतीने मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहितने केला, मात्र त्या चेंडूवरती मनोज दाभाडे यांच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळालाय. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय 4 धावांच्या साह्याने स्कोर कार्ड ओपन करतोय. धवफलकावरती श्री गणेशा होताना पाहायला मिळतो आहे. शून्यात वाढलो, शून्यात जन्मलो, शून्याचे करून मंथन, माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला, येईल किंमत तयाला. शून्यातून विश्व निर्माण करायचे, तळागाळाशी जाऊन आव्हानांना भेटायचे. हा चेंडू मात्र पुढे एकदा अतिशय दर्जेदार पाहायला मिळालाय. डॉट चेंडू मैदानावरती आहे. गोलंदाज रोहित पवार इथे आपण पाहतोय कमबॅक करताना पाहायला मिळणार आहे. कभी खुशी कभी गम हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, मात्र पहिला चेंडू जरूर चांगला पाहायला मिळाला. त्यानंतरच्या चेंडूवरती मनोज दाभाडे यांनी संघाचं धावफलक ओपन केलं, स्कोर कार्डवरती श्री गणेशा केलाय, मात्र त्यानंतरचा चेंडू पुढे एकदा रोहित पवार या गोलंदाजाकडनं डॉट येताना पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुढे एकदा फॉलो थ्रू मध्ये रोहित पवार चेंडू कलेक्ट करतोय. सुंदर कलेक्शन पाहायला मिळाले. पायांचा सहारा घेतला मैदानावरती, मात्र तिथे धाव दिली नाही, खर्च होऊ दिला नाही धावा. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेला आज अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळाले. मातबर मावळच्या मातीतील संघ आहेत, मात्र पाहावं लागेल कोण कोणावरती भारी ठरेल. सुंदर फटका आहे, टॅप केला, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक बन गया दर्शक, खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. दोन चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय मनोज दाभाडे यांनी खेळलेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ फेस केलाय. पुढे एकदा चांगला चेंडू होता, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा पळून पूर्ण केल्या जातील. डिक्लेरेशन 2 धावा इथे स्कोर कार्डला भर देतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. रोहित पवारचं पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलं. मनोज दाभाडे यांच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले आणि शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हॅलो, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. विनोद याला इथे आमंत्रित केले. विनीतच्या हातामध्ये षटक दिले. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय 10 धावांवरती जो मात्र पोहोचलेला आहे. अक्षय दाभाडे रिटर्न क्रीजला. मनोज दाभाडे आपण पाहतोय 6 चेंडूंवरती 8 धावांवरती जो मात्र नाबाद आहे. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका आहे. मुख्य व्यासपीठाला मानवंदना आणि चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. थँक्यू. अक्षय दाभाडेने इथं मैदानावरती सुरुवात केली. विनीतवरती आक्रमण चढवले आणि पहिला चेंडू तिथे षटकार खेळलाय. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय 16 अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुढे एकदा इथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या टॉपीला गेलेला चेंडू, बॅटची एज होती,
मात्र पाठीमागच्या रिजनमध्ये चेंडू आहे तिथे थोडंसं मिसफील्ड मैदानावरती पाहायला मिळालं. मात्र चित्त्याच्या चपळाईने एक सिंगल धाव पळून पूर्ण झाली आणि एक सिंगल धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. 17 अंकामध्ये धावफलक आहे. स्वराज्य चषक 2026 हे नवं पर्व आपण पाहतोय आणि या नवा पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व आणि अभिमान आहे. संपूर्ण उर्से गावासाठी या पर्वाला मात्र क्रिकेट रसिकांनी अधिराज्य गाजवले आणि अधिराज्य गाजलंय. एक दर्जेदार आयोजनामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा मात्र संपन्न आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण जर पाहिली तर देहुरोड संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये केली गेली. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय धडक बेधडक मोठा फटका मैदानावरती पाहायला मिळेल. मनोज दाभाडे यांच्या बॅटमधनं चेंडू आपण जर पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा चौकार आहे. चार धावा चौकाराच्या साह्याने धावफलकावरती 21 धावा आपण पाहतो नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये हाताळले जाते. देहुरोड संघाकडनं विनीतला इथे आमंत्रित केले गेले. पाचारण करण्यात आले. मात्र अक्षय दाभाडेने एक षटकार खेळलाय. त्यानंतर एक सिंगल देखील पाहायला मिळालेला आहे. बॅटची एज पाहायला मिळेल. तिथे मात्र आपण पाहतोय सुंदर धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल, कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 22 धावा ज्या मात्र नोंदवल्या जात आहेत. ज्या संघाचा इतिहास मोठा सांगितला जातो त्या संघाच्या संघर्षाच्या व्याख्या देखील महत्त्वाच्या आहेत, मोठ्या आहेत आणि ते दोन्ही संघ आपण जर पाहिले तर मातब्बर आहेत, दिग्गज आहे आणि दोन्ही संघांच्या इथे महामुकाबला आपण पाहतोय. स्वराज्य चषक 2026 या स्पर्धेमध्ये आहे. हा टेनिस क्रिकेटचा महाकुंभमेळा स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ यांच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी संपन्न केला जातोय. पर्व क्रमांक 9 मध्ये ही एक मानाची दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय मावळच्या मातीमध्ये जी मात्र संपन्न होताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा विनीत इथे तयार होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, उडवलाय. अक्षय दाभाडेचा ट्रेडमार्क पाहायला मिळतोय. चेंडू डीप मिड विकेट मध्ये फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर 6 रन षटकार. अक्षय दाभाडे या नावाने देखील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गाडीचे गिअर चेंज केलेत. संत आणि सावध सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक भागीदारी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांमधनं इथे मैदानाच्या आतमध्ये समन्वयक फलंदाजी पाहायला मिळते आहे. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्याने इथे आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. विनीतचे षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. 19 धावांचं षटक पाहायला मिळालं. शंभव दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय आणि बिनबाद 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेला. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. एकोणतीस धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आता षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय देहुरोड संघाकडनं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कोणाला आमंत्रित केले जाईल हे मात्र पाहायचंय. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाण, क्रिकेट म्हणजे साहसाचा बाड. स्वाभिमान आणि अभिमान पणाला लागलाय. दोन्ही मातब्बर दिग्गज संघ एकमेकांची प्रतिस्पर्धा आहेत. कित्येकदा प्रत्येक मैदानावरती गाठीभेटी झाल्यात. मात्र आज स्वराज्य चषकामध्ये भेट झाली आणि इथे मात्र आपणाला पाहायचं या स्वराज्य चषकामध्ये कोणाचा गेम, कोणाचा खेळ मात्र सर्वोत्कृष्ट होणार आहे. सुनील पालेकर यांना पाहता गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. कशा प्रकारची गोलंदाजी सुनील पालेकर यांची असणार आहे मात्र पाहायचे. मात्र 2 षटकार आपण जर पाहिले तर अक्षय दाभाडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 4 चेंडू खेळले, 14 अंकावरती नाबाद आहे. मनोज दाभाडे 8 चेंडू खेळतोय, 13 अंकावरती नाबाद आहे. 29 धावा धावफलकावरती स्कोरबोर्डवरती नोंदवल्या गेल्यात. D11 कोटेश्वरवाडी संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. सुनील पालेकर गोलंदाज तयार. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होईल. पहिला चेंडू तिथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. अक्षय दाभाडेचं आक्रमण आहे. चेंडू डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. षटकार, 6 धावा.
पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय अक्षय दाभाडेने इथे षटकार खेळलाय. सुनील पालेकर या गोलंदाजावरती केले गेलेलं प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळेल. तर D11 कोटेश्वरवाडी संघ 35 अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. 2.1 षटकाचा खेळ अद्याप संपला गेलाय. 5 चेंडूमध्ये 20 धावा अक्षय दाभाडेच्या डावावरती आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. एक दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. मावळच्या मतेनं इतिहासाची साक्ष ठेवणारा खेळ देखील आपण पाहिला तर स्वराज्य चषकाचा देदीप्यमान क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. आणि चौथ्या दिवसामध्ये हे दोन मातब्बर संघ इथे मात्र एक चांगला क्रिकेट दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. मुख्य पंच अनिल माळी सर कळवतोय चेंडू अतिरिक्त आहे, अवांतर आहे, वाईड बॉल आहे. आणि या वाईड धावेच्या मदतीने इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव जी मात्र बोनस रूपी धावफलकाला भर देईल. 36 अंकामध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळते. चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय पुढे एकदा बॅटच्या आतील बाजूची खेळ. यष्टीरक्षकाने चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख केलं. मैदानावरती कसल्या प्रकारची धाव दिसेल निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. सुनील पालेकर यांचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. अक्षय दाभाडे आक्रमण करायचा प्रयत्न करतोय मात्र आक्रमण केलंय त्याने. मैदानावरती षटकार ठोकलेत. मनोज दाभाडेने देखील एक चांगली सुरुवात मैदानावरती दिली, चांगला स्टार्ट दिलाय. मात्र D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय या डावामध्ये या इनिंगमध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवणार आहे. तर अष्टविनायक व्हिजन देहू संघासमोर किती धावांचं आव्हान टार्गेट मैदानावरती देण्यात जाईल. यावेळी चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका आहे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जाईल आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाभाडे D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं मैदानावरती बाद. थँक्यू. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती बाद होतोय अक्षय दाभाडे मैदानावरती. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होता. टॉपेजला लागलेला चेंडू फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा बॅटर बाद होतोय तर नवीन फलंदाज D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं आकाश दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आकाश दाभाडेकडे देखील प्रचंड मोठी क्षमता आहे, ताकद आहे. एक दर्जेदार नाविन्यपूर्ण क्रिकेट त्याने देखील आपण पाहतोय मावळच्या या मातीमध्ये खेळलाय. आणि आज आपण पाहतोय आकाश दाभाडेला स्वराज्य चषकामध्ये जो मात्र दाखल होतोय बॅटिंगसाठी इथे मात्र मैदानावरती आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर आहे. अष्टविनायक व्हिजन देहू संघाकडनं सुनील पालेकर गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून केलाय. मुख्य पंच दर्शवता चेंडू अवांतर आहे, अतिरिक्त आहे. वाईड बॉल मैदानावरती पडला जाईल आणि एक सिंगल धाव इथे मात्र स्कोरकार्डला भर देईल. एका सिंगलच्या साह्याने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 37 अंकामध्ये धावफलक आहे. थेंबे थेंबे तळे साचे बुन बुन से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनत युग. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सोडून दिला जाईल आकाश दाभाडेला. इथे मात्र माहित आहे चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. चेंडू सोडलाय आणि तो मात्र चेंडू मुख्य पंचांनी कळवले वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धाव इथे मात्र स्कोरकार्डला भर देणार आहे. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव आज महत्वाची ठरणार आहे आणि त्या धावांसाठी केली जाणारी धावाधाव देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे अविस्मयतेने भरलेला विस्मयकारक खेळ आहे. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि त्या क्रिकेटसाठी आज आपण पाहिलं तर इथे मात्र दोन बलाढ्य ताकदवान आणि बलशाली संघ आपल्या संघांच्या फौजा घेऊन मैदानावरती उतरले. यावेळेस चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय आकाश दाभाडेने फटका खेळलाय मात्र मुख्य पंच कळवतायत इट्स अ नो बॉल. डीजे ऑपरेटर थांबा, नो चेंडू आहे. 40वा धावफलकावरती येत आहेत. आकाश दाभाडेने तिथे फटका खेळलाय आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. मनोज दाभाडे इथे मात्र स्ट्राईक साठी असेल. 8 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत खेळलेल्या आहेत. तर सुनील पालेकर यांचं षटक आपण पाहतोय जे मात्र थोडंसं विस्तारित होताना पाहायला मिळतंय. खालच्या बाजूचा चेंडू होता तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटवरती परफेक्ट चेंडू मिडल झाला नाही मात्र एक सिंगल आली. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये केलाय. गोलंदाजी मधलं कमबॅक देखील आपण पाहतोय मात्र इथे सुनील पालेकर इथे स्वतःला सिद्ध करतायत. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. उगवणाऱ्या सूर्याला सर्वच नमस्कार करतात, मावळतीकडे जाणाऱ्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे झिजणार तेवढे घडणार आहेत. पुढे एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. वाईट बॉल आहे, अतिरिक्त असेल, अवंतर आहे. अनिल माळी सर इथे आपण पाहताय
टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे कॉल आलाय. चेंडू इथे मात्र चेक केला जाईल वाईड आहे की सुरेख आहे. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय 41 अंकामध्ये आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. आकाश दाभाडेला पाहिलं तर एक चेंडू एका अंकावरती नाबाद आहे. अक्षय दाभाडेने कामगिरी करून गेलाय. एक दर्जेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पाहायला मिळालेली आहे. 41 रन ऑन स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे पंच इथे निर्णय कळवणार आहेत. वाईड चेंडू आहे. तिसऱ्या पंचांकडनं कॉल आलाय वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये भरेल 42 धावा धावफलकामध्ये मात्र नोंदवल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुनील पालेकर यांचा पाहायला मिळतोय. मात्र इथे मनोज दाभाडे आणि आकाश दाभाडे हे दोन फलंदाज मैदानावरती आता मात्र इथून पुढे डावाला आकार देणारी फलंदाजी करणार का ही मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय आकाश दाभाडेसाठी इथे मात्र सुनील पालेकरने केलाय. धाव घेण्यासाठी प्रयत्न झालाय. मैदानावरती आपण पाहतोय इथे मात्र बाईच्या मदतीने मिळालेली एक सिंगल धाव आणि धावफलकाला इथे पुढे घेऊन जाईल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 43 धावा ज्या मात्र नोंदवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय अष्टविनायक फिशन देहुरोड संघाकडनं आहे. नाविन्यपूर्ण क्रिकेट आपण पाहतोय मावळच्या मातीमध्ये जो मात्र संपन्न केला जातोय. स्वराज्य चषकाचा देदीप्यमान सोहळा आपण पाहिलं तर या मैदानावरती आहे. हा चेंडू देखील इथं आपण पाहतोय गर 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 वळवणारा चेंडू मैदानावरती सुनील पालेकर यांचा पाहायला मिळाला. अतिशय चांगले षटक मैदानावरती राहिलं. अवांतर चेंडू जरूर आले मात्र तिसरं षटक देखील संपलं जाईल. 14 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुनील पालेकरने केलंय आणि पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ प्रथम पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. एक गडी बाद 43 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. मंगेश तीन षटकांचा खेळ अद्याप मैदानावरती संपलाय. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 43 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि चौथ्या षटकासाठी देहुरोड संघाकडनं रोहित पवार या गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले. पहिलं षटक देखील रोहित पवारचं आपण पाहिलं 8 धावांचं षटक पाहायला मिळालं. मनोज दाभाडे 10 चेंडू 14 अंकावरती नाबाद आहे. आकाश दाभाडे 2 चेंडू खेळला 1 अंकावरती नाबाद आहे. बाईच्या 2 सर्व द्या. रोहित पवार यांच्या फक्त वैयक्तिक धावा सांगितल्या सर. 43 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतो इथे चौथ्या क्रमांकाचं सुरू होईल. दोन चौकार जर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये मनोज दाभाडे या फलंदाजांनी खेळून काढले होते. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाज रोहित पवार तयार. हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय अतिशय भरदा वेगाचा पाहायला मिळालाय. दर्जेदार गोलंदाजी आहे. रोहित पवारकडे ती सामर्थ्य आहे, ती क्षमता आहे. आकाश दाभाडेकडे देखील गुणवत्तापूर्ण क्रिकेट आहे. मावळच्या मातीमध्ये त्याने खऱ्या अर्थाने D11 कोटेश्वरवाडी संघासाठी एक चांगलं क्रिकेट खेळलेला आहे. शक्तिशाली खेळाडू आहे, परिपक्व आहे, बलाढ्य खेळाडू आहे. मात्र आज मैदानावरती दाखवावं लागेल ती संघर्षाची ताकद आणि ते संघर्षाचं मैदान. पुढे एकदा चांगला चेंडू समोरच्या बाजूला फ्लिक केला जाईल. हलक्या हाताने चेंडूला तिथे मात्र केवळ दिशा दिलीत. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र मयूर यांच्या माध्यमातून केलं जाईल. चेंडू फील्ड केला जातोय आणि एक सिंगल धाव
धावफलकाला इथे मात्र भर देताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये 44 धावा नोंदवल्या गेल्या. आकाश दाभाडे रिटायर्ड हर्ट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हा अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र मैदानावरती पाहावं लागेल अभि दाभाडे आणि मनोज दाभाडे या दोन फलंदाजांमधनं आता मात्र डावाला आकार देणारी फलंदाजी केली जाणार का. 44 धावा धावफलकावरती आहेत. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. D11 कोटेश्वरवाडी संघाने इथे मात्र थोडासा कायापालट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंज थोडासा मैदानावरती दाखवलेला आहे. मात्र हा सामना कालटणी देऊन जाऊ शकतो. मैदानावर पाहावं लागणार आहे. कोडावरती इथे मात्र भारी ठरेल. तुमच्या बचावाचा जर सर्वात मोठा पर्याय काय असेल तर तो म्हणजे आक्रमण आहे आणि त्या प्रकारचं आक्रमण आज मात्र कोटेश्वरवाडी संघाला इथे करावं लागणार आहे. मॅडेटरीच्या पॉवर प्ले मध्ये चांगला फायदा मैदानावरती उठवला गेलाय. मात्र मिडल ऑर्डर मध्ये मैदानाच्या आतमध्ये इथे चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. एकेरी दुहेरी धावा जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्या चौकार षटकारांच्या धावा देखील आज D11 संघासाठी महत्वाच्या आहे आणि महत्वपूर्ण असणार आहेत. समोरच्या बाजूला चेंडू आहे तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. चेंडू फील्ड केला आणि चेंडूचा फेक केअर पर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल आहे. थेंबे थेंबे तळे साचे बुन बुन से बनता है सागर क्षणाक्षणांनी बनत युग. एक धावेच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय पुढे जातोय. धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर 45 धावा पाहायला मिळत आहेत. अभि दाभाडे तयार. हा चेंडू मात्र इथं आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने मैदानाच्या आतमध्ये इथे रोहित पवार या गोलंदाजाने केलाय. मात्र 22च्या रूपाने मिळालेली धाव नक्कीच निश्चित रूपाने D11 संघासाठी इथे पूरक पोषक असणार आहे. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणतात की क्रिकेट हा खेळ जेवढा ताकदीचा आहे तेवढा युक्तीचा देखील आहे आणि तिथे मात्र गोलंदाजाने वापरलेलं कौशल्य देखील पाहायला मिळाले. वाह, चांगला चेंडू, अतिशय दर्शेदार चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फलंदाजांना थांबवलंय. गोलंदाजाने वापरलेलं ब्रह्मास्त्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रोहित पवार या गोलंदाजाचं नाव आहे. अष्टविनायक विजन देहुरोड या संघाकडनं तो गोलंदाजी करतोय. प्रामुख्याने देहुरोड या शहराला बिलॉंग करणारा तो गोलंदाज आहे आणि आज आपण पाहतो इथे मात्र स्वराज्य चषकामध्ये इथे एक चांगली गोलंदाजी मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र विकेट आलीत. फलंदाज बाद होत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे बाद. मनोज दाभाडे D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं बाद. मनोज दाभाडे मैदानावरती बाद झाले. दुसऱ्या क्रमांकाचे बॅटर डगआउट मध्ये जाऊन पोहोचतायत तर नवीन फलंदाज आशिष दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ मैदानावरती आटोपला गेला. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय 46 अंकामध्ये आहे धावफलक. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तर उर्वरित अजून मात्र 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. D11 कोटेश्वरवाडी संघ आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा मैदानावरती जो मात्र बनवणार हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. षटक क्रमांक 5 सुरू होते आणि सुनील पालेकर यांना पुढे एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. 46 धावांवरती धावफलक. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात होईल आणि बॅट्समन अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतो स्ट्राईक साठी आहे. उडवलाय चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ षटकावरील चेंडूला पहा तिथे दिशा दिलीत आणि चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. चांगला कमबॅक काय असू शकतो तर पाठीमागचे षटक आपण पाहतोय सुनील पालेकर यांचं पाहायला मिळालं. मात्र या चेंडूवरती इथे आपण पाहतोय मोठा फटका अभि दाभाडेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. षटकार आले त्यानंतर इथे आपण पाहतोय स्विच करायचा प्रयत्न देखील जरूर केलाय. मात्र मैदानावरती एक सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये 53 धावा पाहायला मिळत आहेत. अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झाले. अर्धशतकापासून संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय.
कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडूनही उसने घेता येत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचं गगन भेदून लख लख प्रकाश सोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र या मैदानावरती तुम्हाला करून द्यावा लागणार आहे. सर्वांच्या आवडतीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. प्रत्येक माणसाच्या रक्तात आणि नसात भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेट आज आपण पाहतोय, आज उर्से नगरीमध्ये संपन्न केला जातो आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज सुनील पालेकर यांची गोलंदाजी मात्र कमबॅक करणार आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र ठेवली गेलीत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आशिष दाभाडेसाठी पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहतोय डॉट केलाय. अप्रतिम सुंदर चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. या खेळाडूचं देखील आपण पाहतोय प्रचंड मोठं सामर्थ्य आहे, क्षमता आहे. मात्र पाहावं लागेल हे षटक मैदानावरती कशा प्रकारे खेळून काढलं जाईल. सुंदर फटका हे टॅप केला जाईल चेंडूला. तिथे मात्र आपण पाहतोय खेळलं जाते. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेट फटका मैदानावरती तिथे मात्र आला आणि एक सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 54 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. 54 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 2 विकेट. 4.4 षटकांचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय इथे मात्र सुरू आहे. देहुरोड संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर D11 कोटेश्वरवाडी संघ इथे फलंदाजी करतो आहे. उडवल्या चेंडूला तिथे मात्र आपण पाहतोय अमित दाभाडेचं आक्रमण आणि चेंडू आपण पाहिलं तर सीमारेषा पार, वाघांची धाड, फोडला पहाड, षटकार. D11 कोटेश्वरवाडी संघाच्या विपक्षामध्ये अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर 2 षटकार मैदानावरती दाखवलेत. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय स्विच करायचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये, कॉल मिस कॉल. मात्र तिथे धाव कंप्लीट केली जाणार आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या साह्याने इथे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं सुनील पालेकर यांचं संपतंय. 15 धावांचं षटक मैदानावरती पाहायला मिळाले. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ 2 गडी बाद 61 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये आता मात्र करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये देहुरोड संघाकडनं कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. मयूर दांगट या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आमंत्रित केले जाते. शेवटच्या षटकासाठी आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मयूर दांगट. तर इथे पाहावं लागणार आहे D11 कोटेश्वरवाडी संघ तोडाफोडा राज्य करा ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असेल. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस मात्र इथे पाडला जाणार का हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. अभि दाभाडे आपण पाहतोय स्ट्राईक साठी आहे. नॉन स्ट्राईक रिटर्न क्रीजला आशिष दाभाडे, तर गोलंदाज मयूर दांगट मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाला प्रारंभ करतोय. चेंडू इथे मात्र खेळला जाईल. फटका फसताना पाहायला मिळतोय. मला तर उलट्या पावलांना झेल घेण्यासाठी प्रयत्न होता, मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर चेंडू पडला जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पळून पूर्ण केल्या गेलेल्या 2 धावा इथे स्कोर कार्डला भर देत आहेत आणि धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 5.1 षटकाचा खेळ संपला गेलाय. शेवटच्या षटकासाठी मयूर दांगट इथे आपण पाहतोय अष्टविनायक विजन देहुरोड संघाकडनं गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावतोय. तर एका बाजूला आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं इथे अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आहे. 6 चेंडू 16 अंकावरती अभि दाभाडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळायचा प्रयत्न होता. हॉरिझॉन्टल मोमेंट मध्ये बॅटची डायरेक्शन पाहायला मिळाली, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू मैदानावरती आलाय. निर्धाव चेंडू आहे. मयूर दांगटने इथे मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय. चेंडू डॉट येतोय. पुढे एकदा इथे मात्र आपण पाहतोय डान्सिंग डाऊन पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता, मात्र फटका फसला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अभि दाभाडेची विकेट येईल. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. D11 कोटेश्वरवाडी संघाला 3रा धक्का, 3रा हादरा. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय मयूर दांगट या गोलंदाजाकडनं जर पाहिलं तर 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र निर्धाव आलेले आहेत. या 2 चेंडूचं महत्व देखील आज देहुरोड संघासाठी खूप महत्वपूर्ण आहे.
कुठलंही आव्हान हे मोठं किंवा छोटं नसतं, पण त्या आव्हानापर्यंत पोहोचताना तुम्हाला जो प्रवास करावा लागतो तो प्रवास फार महत्त्वाचा आहे. त्या प्रवासासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 63 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 3 विकेट, 5.3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली गेलीत. मयूर दांगटकडनं गोलंदाजी इथे आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्या, त्यानंतरचा चेंडू डॉट होता. तिसऱ्या चेंडूवरती अभि दाभाडेची विकेट आली, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नथू दाभाडे मैदानावरती येताना पाहायला मिळतील. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, जिंकण्याची प्रेरणा नक्की देऊन जाते. आज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी खेळायचे आणि मैदानावरती आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील नामवंत 4 दिग्गज संघ आज स्वराज्य चषकामध्ये सहभागी झालेले आहेत. एक संघ मात्र बक्षीस पात्र फेरीकडे वाटचाल करणार आहे, आज की शाम किसके नाम. आणि आजच्या दिवसाचा मानकरी कोण, त्यासाठी झालेला पूर्णपणे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सायंकाळ 17 पर्यंत हा प्रयत्न मैदानावरती असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय चेंजेस केला जाईल, फेर बदलाव मैदानावरती आहे. शेवटच्या षटकासाठी मयूर दांगट आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. 63 अंकावरती धावफलक स्थिर आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मयूर तयार होईल. चांगला चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जाईल. ऑन साइडला फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत येतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूचं कलेक्शन सुंदर पाहायला मिळालं आणि चेंडू फेकेपर्यंत मैदानावरती घेतलेली एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्याने 64 अंकामध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळतो आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनत येऊ. आतापर्यंत मैदानावरती आपण पाहतोय मयूर दांगट अतिशय प्रभावीशाली ठरलाय गोलंदाज. यावेळेस मात्र तिथे आपण पाहिलं तर फटका खेळलाय, मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच, झेल झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर आशिष दाभाडे फलंदाज बाद होत आहेत. थँक्यू. मावळ तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू दत्ता पवार डीपी सरांचे ठिकाणी शुभागमन होते. स्वराज्य चषक 2026 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. 64 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5.5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या वरती आतमध्ये आपण पाहतोय कोटेश्वरवाडी संघाकडनं जय दाभाडे मैदानावरती दाखल झालाय. मयूर दांगट इथे मात्र प्रभावी ठरलाय आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय या शेवटच्या षटकासाठी इथे मात्र दाखवताना पाहायला मिळाला आहे. चांगला चेंडू मैदानावरती होता, तिथे मात्र आपण पाहतोय जय दाभाडेसाठी चेंडू डॉट निर्धावेल. षटक क्रमांक 6चा खेळ मैदानावरती संपला जाईल. 6 षटकांचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगचा डाव देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मात्र संपला जाईल. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग केलीत. 4 गडी बाद झालेत आणि 6 षटकांमध्ये बनवल्यात 64 धावा. तर विजयासाठी आपण पाहिलं तर अष्टविनायक विजन देहुरोड या संघासमोर 36 चेंडू 65 धावांचं आव्हान मैदानावरती दिलेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं दर्शनदादा राऊत आणि विकीदादा देशमुख मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय. स्वराज्य चषक 2026 पर्व क्रमांक 9 या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ यांनी केलेलं देखणं सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप विश्वचषक स्वराज्य चषक 2026चा दैदिप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आज दिवस क्रमांक 4 मध्ये इथे संपन्न होत आहे. चौथ्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. D11 कोटेश्वरवाडी संघाने इथे बॅटिंग केलीत. पहिल्या डावामध्ये 64 धावा बनवल्यात आणि 65 धावांचं आव्हान मैदानावरती आपण पाहतोय अष्टविनायक विजन देहुरोड या संघाच्या समोर ठेवलंय. एका लाईन मधनं अष्टविनायक विजन देहुरोड संघ मैदानाच्या बाहेर जातोय. डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या डावासाठी त्यांना इथे फलंदाजी करायची आहे. तर विनंती राहणार आहे पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ, तुम्ही एका लाईन मधनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि मैदानावरती क्षेत्ररक्षणाची सजावट करा.
चला विनंती राहील D11 कोटेश्वरवाडी संघ मैदानाचा ताबा घेतलाय. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 64 बनल्या गेल्यात. 65 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे ठेवले गेले. अष्टविनायक विजन देहुरोड संघाला इथे बॅटिंग करायची आणि विनंती राहील 2 आघाडीचे सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मैदानावरती आपण दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावाला प्रारंभ करतो आहे. मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप स्वराज्य चषक 2026 भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांकासाठी 80,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 40,001 रुपयांचं पारितोषिक, चतुर्थ क्रमांकासाठी 30,001 रुपयांचं पारितोषिक आणि पंचम क्रमांकासाठी 25,001 रुपयांचं पारितोषिक. सेंटर ऑफ द अट्रॅक्शन मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक, उत्कृष्ट गोलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि लखपती क्रिकेटची स्पर्धा म्हणून स्वराज्य चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहतो. युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे. चषक सौजन्य आहे, सन्मान चिन्ह सौजन्य, स्टंप बॉल आणि सौजन्य आहे. विशेष सहकार्य देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळींनी केलंय. आणि प्लेअर ऑफ द डे 5 दिवसांसाठी आपण जर पाहिलं तर एक स्पोर्ट्स सायकल प्रत्येक दिवशी आपण या ठिकाणी एका खेळाडूला देतो आहे. नामवंत मावळ तालुक्याचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आज तब्बल 4 संघ आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये देखील आपण पाहतोय अनुक्रमे 4-4-4 संघ या मैदानावरती खेळलेले आहेत. त्यापैकी 3 दिवसामध्ये 3 संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळाले. मात्र आजच्या 4थ्या दिवसाचा बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणाऱ्या संघाचं नाव काय, त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आज आपल्याला संपूर्ण दिवस इथे सांगून जाणार आहे. चौसष्ट धावा बनल्या गेल्यात. 65 धावांचा आव्हान आपण पाहतोय अष्टविनायक विजन देहुरोड संघासमोर ठेवले आणि 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे मात्र दाखल झालेत. मात्र पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं देखील गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज अभि दाभाडे मैदानावरती तयार होताना पाहायला मिळतोय. ईश्वर उतवाल आणि मयूर दांगट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीत आणि पहिल्या क्रमांकाचं षटक अभि दाभाडेच्या हातामध्ये आहे. आणि दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावाला इथे प्रारंभ होतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट लागली गेलीत, जाळे विणले गेले, डावपेच आखले गेलेत. कोणाचा अश्व घोडदौड करेल तर कोणाचा अश्व इथे थांबेल या प्रश्नाचं उत्तर मॅच सांगून जाईल. तर जाऊया मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा पाहूयात इथे हा क्रिकेटचा रणसंग्राम स्वराज्य चषक 2026 चा देखणा सोहळा दुसऱ्या इनिंगला आणि दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू तिथे हलक्या हाताने खेळून काढलाय, टॅप केलाय, कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा खात सीमा रेषा पार, ए रास्ते हे चारगे. स्वराज्य चषकाचा शानदार चौकार, 4 धावा. थँक्यू. D11 कोटेश्वरवाडी संघासाठी 2 धावांची पेनल्टी होती. त्या 2 धावा ऍड करून इथे आपण पाहतोय धवफलकावरती 6 धावांची भर पाहायला मिळाली. शून्यात वाढलो, शून्यात वाढलो, शून्यात जन्मलो, शून्याचे करुण मंथन, माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला, येईल किंमत दयाला. तळागाळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करायचे अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहुरोड संघ आपण पाहतोय 6 धावांवरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय सोडून दिलाय. मुख्य पंच अनिल माळीसर दर्शवताय चेंडू वाईड आहे. अतिरिक्त अवांतर 1 धाव इथे मात्र स्कोर कार्डला भर देईल. बोनस रूपी धावेच्या मदतीने धावफलकामध्ये 7 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. 7 बोले तो 7 खेळला, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करणार, 7 बोले तो 7 देणार. ही 7 मात्र आज मैदानावरती द्यावी लागेल दोन्ही बॅट्समनला. ईश्वर उतवाल आणि मयूर दांगट ह्या जोडीमध्ये इथे आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी किती धावांची पार्टनरशिप आणि भागीदारी मैदानावरती पाहायला मिळणार आणि पहिल्या विकेटसाठी मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. षटक क्रमांक 1 साठी पुढे एकदा गोलंदाज अभि दाभाडे तयार.
यावेळेचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका आक्रमण केलाय एक टप्पा चेंडू डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार हे रास्ते हे चारगे शानदार चौकार 4 धावा. दोन्ही फोर व्हीलर गाड्या आपण बाजूला घ्या ही विनंती आहे. अकरा हनुमान ठोंबरेवाडी विनंती राहणार आहे. रोडवरती लावलेली गाडी देखील आपण बाजूला घ्या ही विनंती राहील. पार्किंग साठी भरपूर सारी जागा या ठिकाणी आहे. मुख्य व्यासपीठ विकेट आली तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर देखील बाद होतोय. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहू संघाकडनं मैदानावरती आपण पाहतोय 11 अंकावरती दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. उर्वरित सामना जर पाहिला तर अजूनही 32 चेंडूंचा शिल्लक आहे. 54 धावा अजून बडवावे लागणार आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये असं म्हणतात की शेवटच्या शॉट्सपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागतं. सळसळतं रक्त आम्ही शिवबाचे भक्त, आम्ही लढणार आणि विरोधी संघाला पूर्ण चुरणार. मनगटात ताकद असेल तर खेळ दाखवावा लागेल. आणि मैदानावरती आपण पाहतोय इथे तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता मात्र बॅटिंगसाठी रोहित पवार जो मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. मयूर दांगटनं आतापर्यंत अजून एकही चेंडू खेळलेला नाही. रिटर्न क्रीजला तो मात्र उभा आहे. मात्र पाहावं लागेल रोहित पवार आणि मयूर दांगट या खेळाडूंमध्ये आता मात्र समन्वय साधला जाईल का, की अविद आभाडीचं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे मात्र प्रभावशाली ठरणार आहे. लगोपाठच्या 2 विकेट्स मैदानावरती आल्यात. विकेट हँड्रिकच्या उंबरट्यावरती अविद आभाडे इथे मात्र असणार आहे. 11 धावांवरती धावफलक स्थिर आहे. 2 गडी बाद झालेत. हलक्या हाताने तिथे मात्र केवळ खेळून काढलाय चेंडू आपण पाहतोय जय दाभाडेच्या हातामध्ये आहे. सुंदर चेंडूचं कलेक्शन, एक सिंगल येईल. एका धावेच्या साह्याने धावफलकामध्ये 12 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे.
2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभि दाभाडे या गोलंदाजावरती खेळून काढले. मात्र त्यानंतर आपण पाहिलं अभि दाभाडेने जे काही चेंडू केले ना ते दोन्ही चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळाले आणि त्या दोन्ही चेंडूंवरती 2 विकेट इथे मात्र देहुरोड संघाकडून येताना पाहायला मिळाल्या. पुढे एकदा चांगला चेंडू, यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने खेळला जाईल. केवळ दिशा दिली जाईल. चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड केला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती होताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे पहिल्या क्रमांकाचा अभि दाभाडेचं संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. अष्टविनायक व्हिजन देहुरोड संघ आपण पाहिलं दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 65 धावांचा पाठलाग सुरू आहे. 2 गाड्यांच्या बोबदल्यामध्ये 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित सामनास इथे मात्र शिल्लक राहिला आहे 30 चेंडूंचा आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे. चला विनंती असणार आहे वेळ वाचवा. समय किसी का गुलाम नाही होता आणि टाइम लावलेला आहे. 13 धावा धावफलकावरती 2 गडी बाद झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. बरोबरी 30 चेंडू 52 धावांची गरज. सामना दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अष्टविनायक व्हिजन देहुरोड या संघाकडनं देखील आपण पाहिलं तर रोहित पवार मयूर दांगट बॅटिंगसाठी आहे. तर आता मात्र षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं मनोज दाभाडे तयार होत आहेत. मनोज दाभाडे यांचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. फटका खेळायचा प्रयत्न मयूर दांगटकडनं झाला होता. बिगिट करायचा प्रयत्न होता मात्र तिथे आपण पाहतोय चेंडू खेळपट्टीवरतीच राहिला आहे. तिथे मात्र मैदानावरती निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. 13 धावा धावफलकावरती आहे. क्रिकेट राशीदला अशुभंक 13 धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवला गेलाय. 1.1 षटकाचा खेळ अद्याप मैदानावरती संपला गेलाय. 29 चेंडू 52 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी मैदानावरती पुढे एकदा मनोज गोलंदाज इथे मात्र तयार होत आहेत आणि यावेळेचा चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय मोठा फटका आहे आणि चेंडू आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर 6 रन षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 19 धावा नोंदवल्या जात आहेत. मयूर दांगड इथे मात्र आपण पाहतोय थोडासा शांत आणि संयमी जाणवला. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे मात्र टप्पा ओळखला आणि तिथे त्या चेंडूवरती आक्रमण केलंय. यावेळेस मात्र वर्चस्व राहिले मनोज दाभाडेचं. क्लीन बोल्ड होईल फलंदाज बॅटर. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मयूर दांगट मैदानावरती बाद होईल. अष्टविनायक व्हिजन देहुरोड संघाला 3रा धक्का 3रा हादरा. बॅटर बॅक टू द पेव्हिलियन. विनीत आपण पाहतो मैदानावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर दांगड बाद झाले तर आता मात्र विनीत इथे कशा प्रकारे फलंदाजी करेल मिडल ऑर्डर मध्ये इथे खेळून दाखवावं लागणार आहे. एक षटकार जरूर आला मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती मनोज दाभाडेने केलेला अटॅक आपण पाहिला. मयूर दांगड बाद झालाय. 19 धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देहुरोड संघाला आता मात्र 27 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 46 धावा बनवावे लागतील. मात्र इथे D11 कोटेश्वरवाडी संघ इथे कशा प्रकारे अटॅक करणार हे मात्र आपल्याला ठिकाणी पाहायचंय. गोलंदाजी जर प्रभावी झाली तर D11 कोटेश्वरवाडी संघ इथे वाटचाल करू शकतो. मात्र अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देहुरोड संघाकडनं फलंदाजी जर पाहिली तर मैदानावरती मोठे फटके जर खेळले तर पुन्हा एकदा सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो. मात्र इथे पाहावं लागणार आहे. ऊन सावल्यांचा खेळ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. कधी पारडे जड होतंय D11 संघाच्या बाजूने तर कधी पारडे जड होतंय अष्टविनायक व्हिजन देहुरोड संघाच्या बाजूनं. मात्र हे क्रिकेटचं पारडं कोण जड करणार आणि या क्रिकेटच्या या मॅच मध्ये अधिराज्य कोण गाजवणार हे आपल्याला या पुढच्या काळाने वेळ इथे सांगून जाणार आहे. मनोज दाभाडे आपण पाहतोय गोलंदाज तयार होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. समोरच्या बाजूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आशिष दाभाडे झेल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. यशस्वी झेलची नोंद झाली आणि विनीतला परतावं लागतंय माघारी. 4थ्या क्रमांकाचा बॅटर अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देहुरोड संघाकडनं बाद.
थँक्यू. सोनू वाल्मिकी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 30 दुसरा आपण पाहतोय मार्गस्थ आहे मनोज दाभाडे यांचं. आणि इथे मात्र आपण पाहतोय आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने. इथे आपण पाहतोय मनोज दाभाडेने इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट केलाय. त्यानंतर चेंडूवरती मयूर दांगटकडे षटकार पाहिला, मात्र त्यानंतर न विकेट आली, त्यानंतर विनीत देखील बाद झालाय. आणि या षटकातले 4 चेंडू आपण पाहतोय मैदानावरती आलेत. आतापर्यंत 6 धावा आल्यात, मात्र 2 फलंदाज देखील मनोज दाभाडे यांनी मात्र बाद केलेले आहेत. गोलंदाजीसाठी पुढे एकदा मनोज दाभाडे तयार. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सोनू वाल्मिकी यांनी फटका खेळलाय. चेंडू खेळून काढला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र नकार कळवला जाईल. केवळ एक सिंगल येईल आणि एक सिंगल धावेच्या साह्यानं धावफलकामध्ये आपण पाहतोय आकडा बदलतोय. 20 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलाय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावाया कोणी वाट कोणाची पाहू नका. आज जर तुम्हाला तुमच्या संघासाठी तारणहार व्हायचा असेल, चांगला क्रिकेट खेळायचा असेल, तर इथं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष देणे गरजेचं आहे. यावेळेस चेंडू तिथे मात्र आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू पाहत सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा चौकार. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहुरोड संघ आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा पाहिलं तर धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू 41 धावांचं समीकरण इथे मात्र मैदानावरती लागले गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये षटक क्रमांक 3 करण्यासाठी अभिषेक दाभाडे या गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले. पाठीमागचं षटक अभि दाभाडेचं पाहायला मिळालं. अतिशय दर्जेदार आणि दैदिप्यमान षटक पाहायला मिळालं. मात्र या षटकासाठी आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये अभि दाभाडेला मैदानावरती आमंत्रित केले. मात्र पाहूयात रोहित पवार आणि सोनू वाल्मिकी यांचा खेळ कशा प्रकारे असेल. उर्वरित 24 चेंडू आणि 41 धावांची अष्टविनायक विजन देहुरोड संघाला गरज आहे. तर इथे D11 कोटेश्वरवाडी संघाला या 24 चेंडू मध्ये 41 धावा इथे रोखायच्या आहेत. अभि दाभाडेचा पहिला चेंडू मात्र डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. प्रेशर दडपण आहे. मैदानावरती सामना दोलायमान स्थितीमध्ये दोन्ही संघांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळालेला आहे. मात्र जो संघ इथे प्रयत्न करणार त्या संघाला नक्कीच यश मिळणार आहे. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग मिळतो आणि क्रिकेटमध्ये देखील असंच म्हटलं जातं की तुम्ही प्रयत्न केल्यानंतर देखील यश मिळतं. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे तुम्ही केलेल्या अप्रतिम प्रयत्नांचं फळ. आणि त्या यशासाठी आणि त्या विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र प्रतिकारात्मक बचावात्मक पवित्रा घेतलाय D11 कोटेश्वरवाडी संघानं. तर त्याच्या अपोजिट खेळणारा संघ अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र एकेरी दुहेरी धावफलकानं इथे मात्र धावफलक पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. पुढे एकदा चांगला चेंडू होता तिथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला जाईल. चेंडूला दिशा दिली तिथे सावधतेने डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये जो मात्र रोहित पवारने गेला. एक सिंगल येईल. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनतं युग. धावफलकामध्ये एका धावेची भर येईल आणि धावफलक 26 अंकामध्ये प्रवेश करतोय. उर्वरित 21 चेंडू 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी देहुरोड संघाला ही नीड गरज आहे. मात्र D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं इथे गोलंदाजी आपण पाहतोय अतिशय देखणी पाहायला मिळेल अभि दाभाडेच्या गोलंदाजीमधनं. स्विच हिट केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलकामध्ये 28 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावे लागणार आहे.
हे संघर्षाचं मैदान आज त्या मैदानावरती इथे आपण पाहतोय. आज मावळ तालुक्याचा विश्वचषक वर्ल्ड कप आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने इथे संपन्न केला जातो आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन समोरच्या बाजूला येऊन खेळलाय. मोठा फटका आहे डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं गगनाला गवसणी घालणारा एक जबरदस्त तडाखा. सोनू वाल्मिकी यांच्या बॅटमधनं षटकार, 6 धावा. थँक्यू. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धोफलकामध्ये आपण पाहतोय 34 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. 2.5 षटकं संपली गेलीत. अभि दाभाडे पुढे एकदा. यावेळेचा चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर मुख्य पंच कळवताय चेंडू दर्जेदार पाहायला मिळाला. डॉट चेंडू मैदानावरती आलाय. सुंदर चेंडू गौरव अभि दाभाडेने केला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे आपण पाहतोय 10 धावांचं षटक मैदानावरती पाहायला मिळालं. षटक क्रमांक इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे संपलं गेलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 गडी बाद 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामना आपण पाहतोय 18 चेंडूंचा शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. चला मित्रांनो स्पीडअप करा. यानंतर देखील आपल्याला भरपूर सामने आहेत, मॅच खेळवायचे आहेत. उशिराने दिवस आज थोडासा सुरू झालाय. मावळ तालुक्याच्या टेनिस क्रिकेटनं देखील खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक उत्कृष्ट क्रिकेट आणि उत्कृष्ट योगदान दिलंय. अतिशय काटेकोर नियोजनामध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये क्रिकेट खेळला जातो. खेळाडूंमध्ये असणारी शिस्त, रंगीबिरंगी कपडे, सुसज्ज मैदान, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि या सर्वांच्या सहकार्यातनं आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये ठिकठिकाणी स्पर्धा होतात, साकारल्या जातात आणि त्या स्पर्धा देखील यशस्वी होताना पाहायला मिळाल्यात. आणि त्याच प्रकारची एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि उत्तम नियोजन घेऊन पर्व क्रमांक 9 मध्ये संपन्न करण्यात येत असणारी मावळ तालुक्यातील विश्वचषकाची स्पर्धा स्वराज्य चषक 2026 आपण पाहतोय इथे मात्र मैदानावरती संपन्न होत आहे. आज स्पर्धेचा 4था दिवस आहे. मनोज दाभाडे आलेत आणि स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. थँक्यू. 40 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलाय मनोज दाभाडे. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये दाखल झालेत. रोहित पवार यांनी आक्रमण चढवलंय आणि एक षटकार मैदानावरती खेळलाय. गोलंदाज पुढे एकदा मनोज दाभाडे तयार होतील 4थ्या षटकासाठी. यावेळी चेंडू होता अलॉंग द कार्पेट आहे. मैदानावरती जमिनी समांतर फटका आपण पाहतोय. मैदानावरती आला तिथे वाईडिश लॉंगॉनला फटका जो मात्र फील्ड केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल आणि चेंडूची फेक करेपर्यंत एक सिंगल आली. धावफलकामध्ये 41 धावा पाहायला मिळत आहेत. 41 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 4 विकेट. 4 फलंदाज आतापर्यंत जरूर बाद झालेत. मात्र इथे जर पाहिलं तर सोनू वाल्मिकी आणि रोहित पवार या 2 खेळाडूंमधनं इथं मैदानावरती वाटचाल सुरू आहे. भागीदारी पार्टनरशिप केली जाईल. धावेला धाव जोडत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब इथे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. फुलाला फुल जोडत गेलं का एक फुलहार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलं तर एक माणुसकीचं नातं तयार होतं आणि एका खेळाडूला एका धावेला एक धाव जोडत गेले की एक क्रिकेट पाहायला मिळतो. आणि आज आपण पाहतोय हा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय, लाख झाली खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहतोय स्वराज्य चषकामध्ये इथे मात्र जो संपन्न होत आहे 43 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. उर्वरित 14 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. समोरच्या बाजूला फ्लिक केलाय अभि दाभाडेच्या डोक्यावरनं चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ दी ब्रँडेड फटका सोनू वाल्मिकीच्या यांच्या बॅटमधनं षटकार, 6 धावा. थँक्यू. या षटकामध्ये आपण पाहतोय 2 षटकार जरूर आलेत मैदानावरती मनोज दाभाडे या गोलंदाजांवरती आणि सामन्याचे कॅल्क्युलेशन आपण पाहतोय 13 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक राहतोय. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळतोय.
जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण जिंकणार हे सांगू शकत नाही. यावेळेस मात्र मोठा हल्ला, आक्रमण आहे. मैदानाच्या आतमध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोपेचा गोळा, षटकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. अष्टविनायक फ्युजन क्रिकेट क्लब देहरोड संघ आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं देखील मैदानावरती आपण पाहतोय अभि दाभाडेने षटक हाताळलेत, विकेट देखील प्राप्त झाल्यात. मनोज दाभाडेंनी देखील षटक हाताळलेत आणि मैदानावरती विकेट देखील प्राप्त झाल्यात. मात्र देहूरोड संघाकडनं रोहित पवार आणि सोनू वाल्मिकी या 2 फलंदाजांना मात्र मिडल ऑर्डर मध्ये एक चांगली फलंदाजी साकारताना पाहायला मिळाली. समोरच्या बाजूला इथे मात्र चेंडू उडवलाय, हवाई मार्गाने आकाश मार्गाने पाठवलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी स्टेडियम, षटकार 6 धावा. थँक्यू. नथू दाभाडे आपण पाहताय गोलंदाजीसाठी दाखल झालेत षटक क्रमांक 5 साठी आणि पहिल्या चेंडूवरती रोहित पवार या खेळाडूने आक्रमण केले, षटकार खेळलाय. यावेळेस चेंडू होता तिथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू फील्ड करतायत, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक सिंगल घेतली जाईल आणि एका धावेच्या साह्याने धोफलकामध्ये 62 धावा पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद झालेत तर 4.2 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. उर्वरित 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. सोनू वाल्मिकी 9 चेंडू 23 अंकावरती नाबाद आहे. रोहित पवार 8 चेंडू 21 अंकावरती नाबाद. एक चांगली भागीदारी आणि पार्टनरशिप मैदानावरती पाहायला मिळाली. मात्र यावेळेसचा चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, झेल टिपला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे बाद होत आहेत. सोनू वाल्मिकी बॅक टू द पेविलियन. थँक्यू. 11 हनुमान ठोंबरेवाडी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस नाणेफेक करण्यासाठी मुख्य व्यासपीठाकडे संपर्क करा. 11 हनुमान ठोंबरेवाडी संघनायक आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी या. यानंतरचा सामना आपण दोन्ही विजेत्या संघांमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. अभि भुंबक आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 65 धावांवरती धोफलक आहे. उर्वरित 9 चेंडू 3 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहिलं तर आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न अभि भुंबकचा पाहायला मिळाला. मात्र चेंडू निर्धाव आहे, डॉट पाहायला मिळतोय. नथू दाभाडे या गोलंदाजाकडे देखील आपण पाहताय क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, कल्पकता आहे. सातत्याने D11 कोटेश्वरवाडी संघामध्ये एक चांगला क्रिकेट नथू दाभाडेंनी खेळलाय. यावेळेस तिथे मात्र आपण पाहिलं तर झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, टेकन, व्हेरी गुड कॅच, झेल होतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज अभि भुंबक परततोय माघारी. आल्या पावलांना माघारी जावं लागते. स्वस्तामध्ये बॅटर बाद. बासष्ट धावांवरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. सामन्याचं गणित गुणोत्तर कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक, विजयासाठी 3 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाही मित्रांनो. ऑन साइडला फटका आहे, तिथे मात्र फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतायत आणि चेंडूची फेक करेपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव
आणि एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय धावफलकामध्ये 63 धावा ज्या मात्र बनल्या गेल्यात. 6 गडी बाद झालेत. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 2 धावांची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता मात्र हृदयाला धडकी भरवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये येणार का, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार का, हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब विरुद्ध पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी ही मॅच आपण पाहतो मैदानावरती. स्वराज्य चषकामध्ये दिवस क्रमांक 4 मध्ये सुपर डुपर होताना पाहायला मिळेल. सुपर हिट सामना मैदानावरती आहे. 11 हनुमान ठोंबरेवाडी संघाला विनंती राहील, संघनायक या. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये स्विचित करायचा प्रयत्न झालाय. एक सिंगल मैदानावरती घेतली जाईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 64 धावा आहे. सामना बरोबरीत आलाय. 5 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. आपण पाहिलं तर देहुरोड संघाला ही नीड आहे, गरज आहे. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गौरव दाभाडे यांना मैदानावरती आमंत्रित केलेलं आहे. पहिला चेंडू जरूर इथे पाहायला मिळाला, मात्र इथे मोठा फटका आहे, बिग हिट केलाय आणि चेंडू आपण पाहतोय एक टप्पा खात विजयाचा चौकार. आणि इथे अष्टविनायक विजन देहुरोड संघाने इथे मॅच जिंकलीत, सामना जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर हार्डलक टीम पराभूत संघ पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ आपल्याला देखील पुढील क्रिकेटसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मनपूर्वक मनापासून आभार. चला विनंती राहील अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहुरोड आणि आत्ता गेलेला चेंडू आतमध्ये टाका, ही विनंती राहील. शेवटचा चेंडू जो सीमारेषेच्या बाहेर चौकार गेलाय तो चेंडू आतमध्ये द्या. अंपायर कडे तुम्ही चेंडू जमा करा, ही विनंती आहे. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय. 11 हनुमान ठोंबरेवाडी विरुद्ध अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहुरोड टीम. दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन या. नाणे